ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद उद्धव गीता अध्याय 3 बद्ध मुक्त आणि भक्तांची लक्षणे। भगवान उद्धवाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, आत्मा हा बद्ध असतो ना मुक्त? अशा प्रकारची व्याख्या अथवा व्यवहार माझ्या अधीन असलेल्या तत्वादी गुणांच्या उपाधीमुळे केला जातो। तत्व हा तत्वदृष्टीने नाही। सर्व गुण हे मायामूलक आहेत। इंद्रजाला समान, जादूच्या खेळा समान आहे, ज्यासाठी माझा मोक्ष आहे ना बंधन। त्याप्रमाणे स्वप्न बुद्धीचे विवर्त आहे, अर्थात तिथे ते नसताना असल्याप्रमाणे भासते, ते मिथ्या आहे। त्याचप्रमाणे शोक, मोह, सुख, दुःख, शरीराची उत्पत्ती आणि मृत्यू तसेच हा समस्त या विश्वाचा पसारा मायेच्या अर्थात अविद्येच्या कारणाने रचित होत असून मी सत्य नाही। भगवान पुढे म्हणाले, की उद्धवा, शरीरधारियांना मुक्तीचा अनुभव करून देणारी आत्मविद्या आणि बंधनाचा अनुभव करविणारी अविद्या या दोन्ही माझ्याच अनादि शक्ती आहेत। माझ्या मायेनेच यांची रचना झालेली आहे, याचे वास्तविक कोणतेच अस्तित्व नाही। भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, तू स्वतः बुद्धिमान आहे, विचार कर, आत्मा तर तो एकच आहे। हा व्यवहारासाठी हा माझ्या अंशाच्या रूपाने कल्पित झाला आहे। वस्तुतः तो माझेच स्वरूप आहे। आत्मज्ञानाने संपन्न झाल्यावर त्याला मुक्त म्हटले जाते आणि आत्म्याचे ज्ञान नसल्यास त्यास बद्ध म्हटले जाते। हे अज्ञान अनादि असल्याने बंधन सुद्धा अनादि म्हटले जाते। बद्ध आणि मुक्त जीवांचे हे दोन प्रकारचे आहेत। एक नित्यमुक्त ईश्वराचा जीवापासून भेद आणि दुसरा मुक्तबद्ध जीवांचा। पहिल्या भेदाबद्दल ऐक। जीव आणि ईश्वर अनुक्रमे बद्ध आणि मुक्त यांच्या भेदामुळे भिन्न भिन्न असूनही एकाच शरीरात नियंता आणि नियंत्रित त्यांच्या स्वरूपात स्थित असतात। अशी कल्पना कर की शरीर एक वृक्ष असून त्यातील हृदयाचे धक्के करून जीव आणि ईश्वर नावाचे दोन पक्षी राहत आहेत। दोन्ही चेतन असल्या कारणाने समान आहे आणि कधी एकमेकास तोडत नसल्याने सखा आहे। त्यांचा निवास करण्याचे कारण केवळ एक लीला आहे। इतकी समानता असून सुद्धा जीव तर शरीर रूप वृक्षाचे फळ जे सुख दुःख आदी भोगतो, परंतु भगवंत त्यांना न भोगता त्याचे कर्मफळ सुख दुःख आदीपासून असंग आणि त्यांचा साक्षी मात्र राहतो। अभोक्ता असून ही ईश्वराची ही विलक्षणता आहे की तो ज्ञान, ऐश्वर्य, आनंद आणि सामर्थ्य आदींमध्ये भोक्ता जीवापेक्षा श्रेष्ठ आहे। याशिवाय याची अजून एक विशेषता आहे ती अशी की अभोक्ता ईश्वर आपल्या वास्तविक स्वरूपाला तर जाणतोच, तसेच संपूर्ण जगताला सुद्धा जाणतो, परंतु भोक्ता जीव मात्र न स्वस्वरूपाला जाणतो ना अतिरिक्त कशाला जाणतो। या दोघांमध्ये जीव अविद्येने युक्त असल्याने नित्य बद्ध आहे आणि ज्ञानसंपन्न पुरुष सुद्धा मुक्तच असतो, कारण तो सूक्ष्म आणि स्थूल शरीरात असून सुद्धा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवित नाही। परंतु अज्ञानी व्यक्ती वास्तविकतः शरीराशी आत्म्याचा कोणताच संबंध नसताना अज्ञानाने शरीराला स्वतःचे स्वरूप समजते। व्यवहारामध्ये इंद्रिये शब्द, स्पर्श आदी विषयांना ग्रहण करतात, कारण हा तर नियम आहे की गुणच गुणांना ग्रहण करतात, आत्मा नाही। त्यामुळे ज्याने आपल्या निर्विकार आत्मस्वरूपाला जाणले तो त्या विषयांच्या ग्रहण अथवा त्यागात कोणत्याही प्रकारचा अभिमान बाळगीत नाही। हे शरीर प्रारब्धाचे अधीन आहे। यामध्ये जी काही शारीरिक आणि मानसिक कर्मे आहेत ती सर्व गुणांच्या प्रेरणेने होतात। अज्ञानी मनुष्य त्या ग्रहण, त्याग आदी कर्मांना आपणास करता मानतो आणि या अभिमानापोटी बंधात पडतो। वरील प्रमाणे विचार करून विवेकी मनुष्य समस्त विषयांपासून विरक्त असतो। चालणे, फिरणे, जाणे, येणे, पाहणे, स्पर्श करणे आणि ऐकणे आदी दैनंदिन क्रियामध्ये
विवेकी पुरुष आपणास कर्ता मानत नाही, गुणांनाच कर्ता मानतो. गुणच सर्व कर्मांचे कर्ता भोगता आहे असे मानून विद्वान पुरुष कर्मवासना आणि फळाने बंधित होत नाही. ते आकाशाप्रमाणे प्रकृतीमध्ये राहूनही तिच्यापासून असंग असतात. भगवान पुढे सांगू लागले, अरे विठोबा, आत्मजिज्ञासा आणि विचारांच्या द्वारा आत्म्यामध्ये जो अनेकतेचा भ्रम आहे तो तू दूर कर आणि माझ्या सर्वव्यापी परमेश्वरामध्ये आपले मन लावून या विषयातील व्यवहारापासून मुक्त होऊन जा. जर तू आपले मन परब्रह्मामध्ये स्थिर करू शकत नसल्यास समस्त कर्मे निरपेक्ष भावाने माझ्यासाठीच कर. भगवान पुढे म्हणाले, अरे विठोबा, माझ्या कथा समस्त लोकांना पवित्र करणाऱ्या तसेच कल्याण स्वरूपिणी आहे. श्रद्धाभावाने त्यांचे श्रवण करावयास हवे. वारंवार माझ्या अवतार आणि लीलांचे गायन, स्मरण आणि अभिनय करावा. माझे आश्रित होऊन माझ्यासाठी धर्म, काम आणि अर्थाचे सेवन करावयास हवे. जो असे करतो त्याला माझ्या प्रती अनन्य प्रेममयी भक्ती प्राप्त होते. भक्तीची प्राप्ती सत्संगाने होते. ज्याला भक्तीची प्राप्ती होते तो माझी उपासना करतो आणि माझ्या सान्निध्याचा आनंद अनुभवतो. यावेळी तो संत महात्म्यांच्या उपदेशानुसार त्यांनी दर्शविलेल्या माझ्या परमपदात वास्तविक स्वरूपात सुलभतेने प्राप्त होतो. भगवंताच्या मुखावर इंदातून हा मधुर ज्ञानमय उपदेश ऐकल्यानंतर उद्धव भगवंतांना म्हणाले, भगवन, आपण भक्तांची कोणती दक्षिणे आपल्या भक्तांची कोणती दक्षिणे असतात, तसेच मी आपणाकडून भक्ती आणि भक्तांचे रहस्य जाणून इच्छितो. उद्धवाच्या प्रश्नांना उत्तर देताना भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, माझा भक्त कृपेची मूर्ती असतो. तो कोणत्याही प्राणीमात्राची वैरभाव ठेवत नाही. मोठ्यात मोठे दुःख सुद्धा आनंदाने सहन करतो. त्याच्या जीवनाचे सत्य असते. त्याच्या मनात पापवासना कधीच येत नाही. तो समदर्शी आणि सर्वांचे हित करणारा असतो. त्यामुळे त्याची बुद्धी कामनांनी कधीही कलुषित होत नाही. तो संयमी, मधुर स्वभावाचा आणि पवित्र असतो. तो संग्रह आणि परिग्रह यापासून सर्वथा दूर असतो. तो परिमित भोजन करतो आणि स्वभावाने शांत असतो. त्याची बुद्धी स्थिर असते. त्याला केवळ माझाच विश्वास असतो. तो सदैव आत्मचिंतनात संलग्न असतो. तो प्रमादरहित, गंभीर स्वभावाचा आणि धैर्यवान असतो. भूक, तहान, शोक, मोह आणि जन्म, मृत्यू हे सहाही त्याला वश असतात. तो कोणाकडूनही कशाही प्रकारच्या सन्मानाची इच्छा करीत नाही, परंतु दुसऱ्यांचा मात्र सन्मान करीत असतो. माझ्या अर्थात भगवंता संबंधीच्या गोष्टी दुसऱ्यांना समजावून सांगण्यात तो निपुण असतो. तो सर्वांबरोबर मित्रत्वाचा व्यवहार करतो. त्याच्या हृदयात करुणा भरलेली असते. माझ्या तत्वांचे त्यात यथार्थ ज्ञान असते. माझा भक्त धर्म, शास्त्र आदींच्या जंजाळात न पडता केवळ माझ्या भजन पूजनात तल्लीन होऊन राहतो. जे भक्त मला अनन्य भावाने शरण येऊन माझे भजन करतात ते माझ्या मते माझे परम भक्त आहे. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, माझ्या मूर्तीचे पूजन आणि भक्तांचे दर्शन, स्पर्श, पूजा, सेवा, शुश्रूषा, स्तुती आणि प्रणाम करावा. तसेच माझ्या गुण आणि कर्मांचे कीर्तन करावे. माझ्या कथा श्रद्धापूर्ण भावाने श्रवण कराव्या आणि निरंतर माझे ध्यान करावे. जे काही मिळेल ते मला समर्पित करावे आणि राष्ट्रीय भावाने मला आत्मनिवेदन करावे. माझ्या दिव्य जन्म आणि कर्माच्या चर्चा कराव्या. जन्माष्टमी, श्रीरामनवमी इत्यादी पर्व मोठ्या उत्साहाने साजरे करून वाजंत्री, नृत्य, गायन आदींनी जनसमुदायासह मंदिरात आनंदोत्सव साजरा करावा. वार्षिक सणांच्या दिवशी माझ्या स्थानाच्या यात्रा कराव्या, शोभायात्रा काढाव्यात. वैदिक आणि तांत्रिक पद्धतीने दीक्षा ग्रहण करावी. वृत्तांचे पालन करावे. मंदिरामध्ये माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना अत्यंत श्रद्धापूर्ण भावाने करावी. माझ्यासाठी पुष्पवाटिका, बगीचे, क्रीडास्थान, मंदिर, नगर आदी निर्माण करावे. माझ्या मंदिराची सेवा, परिसराची झाडलोट, मंदिर धुवून पुसून स्वच्छ ठेवून करावी. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, मला अर्पण केलेल्या वस्तू स्वतःच्या उपयोगात कधीच आणू नये. या विश्वात जी वस्तू आपणास अतिप्रिय वाटते, जी सर्वात उत्तम आहे ती मला समर्पित करावी. असे केल्याने ती वस्तू अनंत फळ प्रदान करण्याची. भगवान पुढे म्हणाले,
सूर्य, अग्नी, ब्रह्मण, गोमाता, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, आत्मा ही सर्व माझ्या पूजेची स्थाने आहेत. या सर्व स्थानांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या चतुर्भुज शांतमूर्ती श्री भगवान विराजित आहेत असे ध्यान करून एकाग्र भावाने माझी पूजा करा. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, माझे असे निश्चित मत आहे की सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांचे एकाच वेळी अनुष्ठान करीत राहावे. या दोन साधनाशिवाय अन्य कोणतेही साधन या दुर्धर संसार सागरात पार करून घेण्यास समर्थ नाही. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीत तात्पुरता विराम दिला. येथे अध्याय 3 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.